अंजनवेल ते रत्नागिरी व्हाया गुहागर असा आमचा प्रवास सुरू होता आणि वाटेत दिसला हा स्वच्छ पाण्याचा प्रवाह. असा निसर्गातल्या वाहत्या पाण्याचा स्पर्श, रानफुलं आणि उडणारी फुलपाखरं अशा गोष्टी मन आणि शरीर दोन्ही ताजतवानं करणाऱ्या असतात. मग पोहोचलो गुहागरमध्ये. इथल्या नारळी पोफळीच्या बागा आणि शेती खूप सुंदर दिसत होती. गुहागरचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे इथली घरं, जी पारंपरिक पद्धतीची आहेत. काळानुसार केलेला बदल तरीही गाभा जपणाऱ्या या वास्तू आणि त्यांचा आवार म्हणजे भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणाचा विचार करून जपलेल्या आहेत. गुहागरमधला शेवटचा स्टॉप होता हॉटेल सुरुची. इथे जेवणात केळफुलाची भाजी, काजूची उसळ आणि कोळथाचं पिठलं होतं. जेवण सुंदर होतंच, पण इथलं थालीपीठ टॉप क्लास. जेवून बाहेर पडताना नजर गेली या आजींकडे. मी पहिल्यांदाच एखादी स्त्री पानाचं दुकान चालवताना बघितलं. या आजींनी त्यांच्या रेसिपीज आम्हाला सांगितल्या, तेही अगदी मनापासून. अशा भटकंतीची हीच खरी गंमत असते. माणसं आणि त्यांचे अनुभव आपल्याला बरंच काही शिकवून जातात.